निर्णायक कार्यकाळ आहे आणि ज्या स्वरूपाचं राजकारण ढवळून निघालं आहे महाराष्ट्राचं, म्हणजे कुणी गद्दार म्हणतंय, कुणी बंडखोर म्हणतंय, प्रत्येकाच्या आपल्या संज्ञा आहेत. या परिस्थितीमध्ये ते सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे आणि तिचा निकाल लागेल असं म्हणतायत. ते धनुष्य राहील की जाईल काय? हे बघा, खरं तर पहिलं ह्या गोष्टीचं फार दुःख होतं आहे. सर्वप्रथम त्यांनी बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते गोठवलेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जे तेव्हा गेले त्यामुळे ते बाळासाहेबांचे विचार ते गोठवले. हिंदुत्वाचा विचारच त्यांच्याबरोबर राहिला नाही. मराठीचा मुद्दा तर संपवून टाकला. आणि आज तीच मंडळी सांगतात, म्हणजे कपिल सिब्बल हे फार मोठे वकील आहेत, सिनियर कौन्सिल आहेत, देवदत्त आहेत. आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, पण बाळासाहेबांचा धनुष्यबाण गोठवून टाका. अरे ही काय भूमिका, काय भावना तुमची? ठीक आहे, आम्हाला नाही मिळालं तर चालेल, पण दुसरे जे शिवसेना आणि 4 अक्षरं आणि धनुष्यबाण घेऊन बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेब पुढे जात आहेत, त्यांचा धनुष्यबाणसुद्धा तुम्ही गोठवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीवसुद्धा असायला पाहिजे की 2022ला तुम्ही म्हणतायत की आमदार होते, त्यांच्याकडे फक्त 4 लाख शिवसैनिक होते किंवा सदस्य होते. अहो, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभा आम्ही जिंकली. विधानसभेचं जे संख्याबळ होतं ते आमचं 1.5 पटीनं वाढलं. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका सगळीकडे आमचे महापौर बसले, आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले, पंचायत समितीमध्ये आमचे सभापती बनले, नगराध्यक्ष झाले. आम्हाला जनतेनं दिलेला आहे, जनतेचा कौल आमच्याबरोबर आहे. न्यायालयाचा कौल काय लागेल तर आम्ही 2 तारखेपासून जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू, पण जनतेनं आम्हाला कौल दिलेलं हे तुम्ही विसरून चालणार नाही तुम्हाला. नाही, पण माझं एक म्हणणं आहे की न्यायालयात पण कोणीतरी म्हटलं की जनतेच्या न्यायालयानं कौल दिलेला आहे. मग अशा प्रकरणांचा प्रत्येकाचा कौल आपण जर जनतेत जाऊन घ्यायला लागलो तर मग न्यायालय कशाला पाहिजे हा प्रश्न येतो. बघा, न्यायालय पाहिजेच. न्यायालयाने निर्णय दिलेला तो आम्हाला बंधनकारकच आहे, परंतु न्यायालयामध्ये फक्त त्यांची बाजू तुम्ही आतापर्यंत ऐकलेली ना. आणि कपिल सिब्बल तर तेच ते बोलत होते. गेल्या 5 वेळा न्यायालयानं त्यांना आणि न्यायाधीशांनी संधी दिल्यानंतर सुद्धा आमची भूमिका आहे ती आम्ही 2 तारखेपासून मांडू. आणि आमची भूमिका मांडल्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक आहे, पण आमची भावना आणि आमची भूमिका तुमच्या समोर आम्ही स्पष्ट करतोय.